मावशी पण बोलते की मला वडा पाहिजे. ओके ओके नक्कीच आणखी मस्त चांगली काढून भेटली. मला वाटतं चांगली तू बघा नंतर चेक करून सांग. ओके. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आळवाच्या वड्या आणि खेकड्याच्या कालवणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यानंतर बहिणींचं आगमन आजच झालेलं आहे. म्हणजे मला वाटतं जवळजवळ 3-4 महिन्यानंतर माई. हो ओके. तर आज मार्केटला गेलो होतो आणि आळवांची पानं चांगली होती. तर आज आळवांच्या वडण्याचं रिक्वेस्ट केलेली आहे बहिणीला. तर ती थोडी माहिती सांगेल त्या पानांबद्दल आधी आणि मग आपण चालू करूया पुढचा व्हिडिओ. पानं तर फार सुंदरच मिळाले तुला आळूची. माही मी फक्त उचलून आणलेत पण कशी ओळखतात मला माहित नाही. ह्याच्यात आहे ना अमोल ऍक्च्युली 2 प्रकार असतात. हा डार्क ग्रीन कलरची जी पानं असतात ना ज्याचा देठ काळसर असतो मी बघूया जरा दाखवूया. असा ओके. हा देठ काळसर आहे आणि ही पानं पण काळसर असतात. पूर्ण देठ काळा असतो. ओके. ती वडीला वापरतात. आणि जी लाईट ग्रीन कलर मध्ये येतात त्याचा देठ ही लाईट ग्रीनच असतो. म्हणजे आपण गारगाट बनवतो ते हा, ते का? आळूचं फतफद ज्याचं बनवतात ते ओके. आपण कोकणात आपण काही जण गारगाट म्हणतात. आळूचं काही फतफद. आळूचं फतफद म्हणतात. अमोल पानं मस्त मिळाले. तर आता आपण वडी कशी करायची त्याची सुरुवात करूया. आणि सुरुवात करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला पानं स्वच्छ धुवून घ्यायचे. धुण्यासाठी आधी देठ काढून घेऊया म्हणजे पानं धुवायला आपल्याला इझी पडतात. ह्या देठाच्या स्टार्टिंग पासून देठ कट करून घ्यायचे. ते बघ हे पान आहे तर ह्या इथून हा देठ कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला तो वॉश करायला एकदम क्लीन होतो. पुढून मागून पूर्ण वॉश करून घ्यायचा. मी हवं तर एक पान धुवून दाखवते. हे असं क्लीन केलं की हे स्वच्छ. आधी तर पहिलं त्याची चिरा काढून घेऊ आपण. हे लाटणं यूज करायचं. लाटणं सोपी पद्धत आहे. मला मारू नको फक्त बस. नाही, तुला कसं मारेल? हे असं हे करायचं म्हणजे त्याच्या शिरा नरम होतात. म्हणजे शिरा ठेवतो आपण का काढून टाकतो? नाही ह्या काढतो. आता हे आपण लाटणं फिरवलं ना हा. की ही शिर अशी निघायला अलगद निघते. इझी. हा इझी जाते. हा. आणि जरी शिरा खाल्ल्या तर चांगलं नसतं का? हे म्हणजे आरोग्याला ऍक्च्युली हा नाही आरोग्य बिरोग्याचं नाही पण हा देठ साल आहे ही तर ती मध्ये येते आणि ती वडी फोल्ड नाही होत प्रॉपर. ओके ओके ओके. म्हणजे प्रॉपरली फोल्ड करून Fold wrap झाली करण्यासाठी पाहिजे. ते हा, काढणं. गरजेचं. ते रोल आणि हे व्यवस्थित असं काढलं होतं. आता ही पान जरी फोल्ड झालं तर ब्रेक नाही होणार. बरोबर बरोबर. आता हे आपण पूर्ण वॉश करून घ्यायचं आहे क्लीन एकदम. असं चोळून पूर्ण. आणि मोस्टली पानाला पीठ आपण बॅक साईडला लावतो हो. तर बॅक साईड पण एकदम क्लीन करून घ्यायची. असं करून हे पान सगळी पानाशी पूर्ण वॉश करून घ्यायची आणि थोडा वेळ ठेवून द्यायची जेणेकरून त्याचं पाणी ड्रेन होऊन जाईल. बरोबर. आज सगळ्यात प्रथम आपल्या मामी आल्या नमस्कार मामी. आणि मामीच्या समोरच आम्ही आज वडी पण करायचं. ते ठीक आहे पण मामींची स्पेशालिटी नॉनव्हेज आहे. पुढचा व्हिडिओ मामी तुम्ही स्वतः काहीतरी डिश बनवली पाहिजे बरोबर. आणि आपण तुमचा वेगळा व्हिडिओ बनवू. सेपरेट चालेल व्हिडिओ नक्की. मामी. येस. तर आता ही वडी करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे. आपण वडीसाठी आहे ना एक वाटण वापरतो म्हणजे मसाला. तर त्याच्यामध्ये काही आता आपल्या वडीची पानं थोडी जास्त आहेत तर त्यामुळे मी 1 वाटी खोबरं घेतलंय आणि त्याचे काप केले. त्याच्यानंतर एक 10-15 लसूण घेतल्यात. थोडं जिरं घेतलंय. मिरची घेतले. मिरची आपल्याला जशी तिखट हवे त्याप्रमाणे घ्यायची आणि त्याच्यात आपण लाल तिखटही टाकणार आहोत तर तशी मिरची आणि कोथिंबीर. या कोथिंबीरीमध्ये मी देठही घेतले म्हणजे जरा छान मसाल्याला फ्लेवर येतो. हे काय? आणि इथे मी थोडी खाज असते या पानांना. चिंच. पानांना थोडी खाज असते ती घालवण्यासाठी आपण आंबट टाकतो. मग ह्याच्यात चिंच घेतले त्याचं पाणी मी काढून घेणार
आणि थोडी साखर किंवा गूळ टाकायचा. पण हे प्रमाण किती वड्या बनवण्यासाठी, म्हणजे कसा अंदाज हे येतो आता याच्यात आपण किती आहे रोल ना, बनतील वड्यांचे? त्याच्यात 5 ते 6 रोल बनणार. 5 ते 6 रोल. 5 ते आणखी 6. काय साईजचे बनतील अंदाजे? ऍक्च्युली पानाच्या साईज अकॉर्डिंगली आता आपल्याला लहान मोठी अशी बनते तर मिनिमम 5 पानं एका वडीला लागतात. 5 पानं? एका रोलला मिनिमम 5. ओके. तर त्याच्याप्रमाणे आपण हे साहित्य घेतलंय. अंदाजे ओके. मोठी असते तर 3च लागते. हा, मोठी असतील तर 3. बरोबर. आता हे लहान मोठी आहेत म्हणून 5 पानांचा एक रोल आपण बनवणार. बरोबर. ओके, थँक्यू. हे जे आपण साहित्य घेतलं होतं वडीच्या वाटणाचं ते आता आपण मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत. झालं का रेडी? हे एवढं पातळ घट्ट कसं असतं, कसं लागतं? चालतं थोडं पातळ केलं तरी, पण जरा आपण पाणी मग नंतर वडीच्या पिठात टाकताना आपल्याला बघून टाकायला लागतं. हे बरोबर झालं. हा, हे असं एवढ्या ह्याचं हवं. आपण आळूवडीची पानं तयार ठेवली होती. आता त्याच्यासाठी पीठ बनवणार आहोत. तर हे मी 6 वाटी बेसन घेतलंय आणि त्याच्यात 1 वाटी तांदळाचं पीठ टाकलं. तांदळाचं पीठ. हा, आणि तांदळाचं पीठ ह्याच्यासाठी टाकतात की जरा कुरकुरीतपणा यावा म्हणून. आणि हे जे वाटण आपण बनवलं होतं ते आता मी पूर्ण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ओके. हे चवीनुसार मीठ टाकायचं. हळद, ही काश्मीरी पावडर आहे जी काश्मीरी थोड powder? हा कलर रंग येण्यासाठी टाकतोय. आणि हे आपलं घरगुती तिखट, म्हणजे घरगुती मसाला आहे की हा, तिखट आहे? घरगुती नॉर्मल तिखालाल मसाला, वाला? हा, गरम मसाला वगैरे सगळं ओके, मिक्स ओके. असतं त्याच्यात. हे या अंदाजाने टाकायचे आपल्या. आणि ही जरा जिरेपूड आणि धणेपूड थोडी टाकायची. हे आमचं ॲडिशनल आहे. आणि हे आपण चिंचेचं हे केलेलं आहे आणि? मगाची दाखवल्याप्रमाणे ते मिक्स करणार आहे. आणि हे पूर्ण आता मिक्स करून घ्यायचं. आणि ह्याच्यात थोडी साखर टाकणार आहे, ती मी थोड्या वेळाने टाकेल. साखर टाकाय, साखर किंवा गुळ आपल्या आवडीनुसार आपण मिक्स करायचं त्याच्यात. आणि हे पीठ जे मळतो आपण ते एकदम घट्ट नाही आणि एकदम पातळी नाही, असं मीडियम प्रपोर्शन मध्ये करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पानांना प्रॉपर लागेल आणि आपल्याला त्या पानांचा रोल बनवता येईल. साधारणतः ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ मळायचंय, ओके. म्हणजे ते प्रॉपर. हे एवढं ठीक वाटते थोडं काय? नाही, पण हे ओके आहे. याच्यापेक्षा पातळ मध्ये काय होतं, पानांना लागत नाही आणि मग रोल प्रॉपर होत नाही. ह्याने काय होतं, पानं चिकटली जातात एकमेकांना, त्यामुळे हे एवढंच हवं. आणि एकदम घट्ट जर केलं ना तर वडी क्रिस्पी बनत नाही, आणि एकदम पातळ केलं तर रोल प्रॉपर बनत नाही. त्यामुळे ह्या प्रपोर्शन मध्ये बनवायचं. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी 2 ते 3 चमचे साखर टाकते. साखर काय कशासाठी टाकतो आपण यामध्ये? थोडी आंबट गोड चव, कारण की आपण चिंचेचं पाणी टाकलेलं आहे ना, तर त्याला थोडी आंबट गोड चव येण्यासाठी. आणि हे आता थोडं मिक्स करून घ्यायचं प्रॉपर, म्हणजे ती साखर त्याच्यात विरघळते.
अशा पद्धतीने हे पीठ तयार करायचं आहे. ओके. आणि आता थोड्या वेळाने आपण वडी लावते. ठीक आहे. बनवूया. आपलं वडीची पानं साफ झाली होती. आता त्याच्यासाठी लागणारं पीठ आपण तयार केलंय. वडी बनवतानाच आपण वडी उकडण्यासाठीचं प्रिपरेशन करून ठेवायची. तर आता मी ह्याच्यात पाणी घेतलंय. हो. हे मोदकाचं भांड आहे, त्याच्यात पाणी घेतलंय. ही चाळण आहे, त्याला मी तेल लावून घेतलंय जेणेकरून वडी चिकटून. गोड तेल. हा, तर ते तेल लावून. पाण्याची लेवल किती असली पाहिजे? हा, ह्याच्यात म्हणजे ह्याला लागलं नाही पाहिजे, त्याच्या खाली आली आहे. ओके. आता आणि आपण 10 ते 15 मिनिटं वडी ठेवणार, तर ते भांडंही करपलं नाही पाहिजे, एवढं पाणी आपण त्याच्यात ठेवलं पाहिजे. तर ते आता मी तेल लावून ह्याला चाळणीला घेतलंय आणि आता मी वडी तयार करायला घेते. तर आपण वडीच्या बॅक साईडला, पानाच्या बॅक साईडला पीठ लावणार आहोत. पान उलटं ठेवायचं आहे आणि त्याला पीठ लावून द्यायचं. नाजूक हाताने लावायचं, पान फाटलं. हा हा हा. अशा एज पर्यंत पूर्ण त्याच्या. काही जण प्लॅटफॉर्मवर लावून घेतात, पण मी परात घेते, ताट घेते. ओके. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा हे दुसरं पान घ्यायचं आणि हे उलटं ठेवायचं. ओके. उलट ठेवायचं. हा. का उलटं ठेवायचं की आपल्याला आता जर एकाच डायरेक्शनला ठेवलं तर कुठली तरी एकच बाजू उंच होऊन जाते आणि दुसरी बाजू थोडी खाली म्हणजे पातळ होते, मग तो रोल प्रॉपर नाही होत. सेकंड थर्ड पान लावताना थोडं फाटलं तरी काय प्रॉब्लेम नाही. फर्स्ट पान शक्यतो प्रॉपर असावं. आता एखादं फाटलेलं पान असेल तुमच्याकडे तर ओके, तेही हा. आपण ऍडजस्ट करू शकतो. ओके. जिथे आपल्याला जास्त हे हवंय वडीला प्रॉपर शेप देण्यासाठी तिथे आपण ते पान ऍडजस्ट करून घ्यायचं. आता हे पान मी फाडूनही घेते. असं उलटं पलटं लावून ते ऍडजस्ट करायचं. आणि पानं चांगली आहेत तर नॉर्मल हलटी पलटी करून लावायची. ते कटून घ्यायचं. कपडा दे. बंद कर आणि तो बंद करून टाक. पाहिजे. तिने आता आपला हा पीठ लावून झालाय. जाता येत नाही. मी आणखीन एक पान वरती लावणार आहे छोटस. ओके. हे पान आपलं पूर्ण जाता येत नाही. एका वडीसाठी लागणारी आपण पानं लावलेत. आता हे आहे ना, फोल्ड करून घ्यायचं वरची बाजू ओके. आणि त्यालाही तिथे पीठ लावून घ्यायचं. प्रत्येक लेअरला पीठ लावायचं. हो हो हो, तरच वडीला टेस्ट लागेल. आणि ह्या 2 कॉर्नर्स आहेत त्या थोड्या फोल्ड मारून घ्यायच्या. ओके. पुन्हा तिथेही पीठ लावायचं. हा. आता ओके. ओके, हे लावून घेतलं. आता आपण आता वडीचा रोल करताना ना इथे थोडं प्रेस करावं लागतं स्टार्टिंगला. ओके. आणि थोडी दाबूनच घ्यायची जेणेकरून ती वडीचा रोल घट्ट लागला पाहिजे. एकदम परफेक्ट बनलं गो. आणि हे जे एजेस असतात इथे थोडंसं ओपन राहणार, तर हे पीठ घ्यायचं, जरा इथे लावायचं आणि हा एका बोटाने ते जे ओपन आहे ते क्लोज करून टाकायचं. आणि पीठ लावल्यामुळे ते शिजल्यानंतर आपोआप क्लोज होतं. ओके. ठेव बघू कसं झालंय. खाली ठेव ना. एकदम परफेक्ट झाला मैया. एकदम छान मस्त. बाकीचे रोल बनवून घेऊ मग आपण पुढे ओके. जाऊ. हां. आणि मग सगळे दाखव.
आता आपले वडीचे रोल लावून झालेले आहेत. आता ते आपल्याला शिजायला ठेवायचे. छान तर झालं. मी जसं सांगितलेलं त्याप्रमाणे आपण ह्याला तेल लावून घेतलेलं आहे. गॅस ऑन केलाय आणि हे रोल आता आपण प्रॉपर लावून घेतोय. थोडे ॲडजस्ट करायला लागतात. ओके. परफेक्ट झालं रोल पण. हां. आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून किती वेळ ठेवायचं आता? 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं. काही ट्रिक वगैरे आहे का समजायला की झालंय कळलंय ते? हां, शिजल्यानंतर जरा ह्याला हात लावून बघायचं. आपल्याला पान प्रॉपर आणि हे पीठ असं शिजल्यासारखं जाणवलं ना की बंद करायची. त्याचंही आपण हे शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खातो. मग थोडंसं जरी असं असेल तरी नको, कचट असेल तरी नको. पण आई बा असं बोट लावल्याने पाणी येते. आपले टोटल 8 रोल वडीचे लावून झालेले आहेत. सगळ्या वड्या लावून झालेल्या आहेत. आणि आपण पहिल्यांदा जे शिजायला ठेवल्या होत्या त्या वड्या आता आपण ओपन करतोय. 20 मिनिटं झालेले आहेत. आणि बघा वाफ मस्त आली. सुंदर वड्या आपल्या शिजलेल्या आहेत. आता हे बघा, हात लावून बघायचं ही वडी प्रॉपर शिजलेली आहे बघा. हे असं पान निघतं, इथूनच वडी शिजली आहे. आता हे गॅस बंद करून त्या थंड करायला ठेवल्या. तिथं पूर्ण शिजलं. हे थंड पूर्णपणे होऊन द्यायचं. हा, पूर्ण थंड झाल्यानंतरच वडी कापायची, नाहीतर मग वडी तुटते. वडी पूर्ण थंड होऊन द्यायची. आता मी गॅस बंद करते आणि थोड्या वेळासाठी मी झाकून ठेवणार आहे. मग आपल्या वड्या खाण्यास रेडी. पुन्हा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. ह्या सगळ्या तयार झालेल्या वड्या आहेत. येस. आणि आता आपण खाणार आहोत. तर त्याआधी आपण कापून घेऊया वडी. ओके. इझिली कट होतात काय? हा, इझिली कट होणार. ओके. थिकनेस एवढीच ठेवायची का? हा, म्हणजे जरा छान लागते वडी. एकदम पातळ केली की मग डिपेंड्स प्रत्येकाच्या आवडीनुसार. आणि आता आपण त्या तेलात सोडू. तळण्यासाठी तेल आपलं तापलेलं आहे. वा, मस्तच. जीवाला पाणी सुटलं. थोड्याच वेळात तुमच्या हातात येतील. खास पाहुणे बोलवलेले आहेत या वडा टेस्ट करण्यासाठी. असंच आहे. आता वड्या तळल्यात आपण आणि त्या आता काढत आहोत खाण्यास. वा, छान. काही वड्या सुटल्या आहेत पण वा, मस्त भाई. आता आपण ह्या प्रेझेंट करू खाणाऱ्यांस. एक मिनिट भाई. आजचे आपले वड्या टेस्ट करणार आहेत माझ्या सासूबाई अनिता म्हात्रे. त्यांची रिॲक्शन टेस्ट करा आधी. टेस्ट करू. हा, दिसायला छान आहेत का? एकदम सुंदर. दिसायलाच इतक्या सुंदर झाल्या तर खायला तर त्याहून सुंदर असणार आहे. बरोबर. कशी आहे टेस्ट? एकदम छान, एकदम छान, कुरकुरीत आहेत का? एकदम कुरकुरीत आणि चवीला तर खूपच छान. मस्त. धन्य. माई तुझं कौतुक करते तू कुठे गेलीस? वडे टाकायला द्यावं. मी बघते त्यांच्याकडे. छान झाली आहे का? एकदम छान, आवडली ना तुम्हाला? एकदम छान आणि चवीला तर खूपच छान झाली. एकदम छान. थँक्यू. मोस्ट वेलकम.